हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. भारतीज न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आज ना मी तुम्हाला गुढीसाठी साखरेची जी माळ लागते ती तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. ती कशा पद्धतीने बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा किती सुंदर माळ बनवलेली आहे. हे पहा, तुम्ही घरच्या घरी कशी बनवू शकता नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी रेसिपी दाखवली मी तुम्हाला आणि ती माळ पण एकदम सुंदर वाटते. बघून घ्या. बाहेरून विकत न आणता आपली घरच्या घरी बनवलेली गुढीसाठी माळ एकदम सुंदर. बघा रेसिपी दाखवते. एक पातेली घेतली मी, गॅस पेटवला आहे, त्याच्यात अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. बघा, तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही हे प्रमाण डबल करू शकता. साखर आणि पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. बघा असंच, आणि त्याचा छान कडक असा पाक आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. हलवत राहायचं आहे कारण साखर पूर्ण विरघळायला पाहिजे आणि आपला पाक एकदम छान असा रेडी व्हायला पाहिजे. म्हणून मी या इडलीच्या भांड्यात बनवणार आहे. बघा, बघून घ्या तुम्ही. तूप लावून घेते मी भांड्याला. 2 भांडे घेतले आहेत कारण मी छोटी माळ बनवते म्हणून. आणि तसंच आपण हा पाक हलवत राहायचा आहे. थांबलं तर जळू शकतो. आणि बघा, दोरा घेऊन घ्यायचा आहे. तुमच्याकडे जाड दोरा असेल तोही घेऊ शकता, नाहीतर आपल्याकडे रील असतो त्याचे 4-5 पदर करायचे आणि तो सुद्धा दोरा रेडी करून आपण या खाच्यांमध्ये ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे, जशी आपण इडली टाकतो तशीच. बघा, आता पाकमध्ये मी 1 चम्मच एवढं तूप टाकून घेते. तुपामुळे एकदम नरम अशी माळ बनते. आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगलं. आणि हे 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत मी, ते चांगले ठेचून घ्यायचे आहेत आपल्याला. साल नाही टाकायचं आहे, फक्त वेलदोडे टाकायचे आहेत आपल्याला. वेलदोड्यामुळे टेस्टसुद्धा छान येते. बघा, मिक्स करत राहायचं आहे. आणि जी साखरमधून काळापणा निघतो ना, त्याच्यासाठी आपल्याला 2-3 चम्मच एवढं दूध टाकून घ्यायचं आहे. मी 2 चम्मच टाकून घेतलेलं आहे. आणि छान मिक्स करायचं. गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची आहे. आणि जे वरती आळी म्हणतात त्याला, काळपट कलरचा जो फेस येतो ना, तो आपल्याला चमच्याने एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे सगळा, जेणेकरून आपले जी माळ बनवतोय ती एकदम छान स्वच्छ दिसली पाहिजे. हे सगळं काढून घेते मी कारण हा जो काळपटपणा असतो तो निघून जातो आणि पाकसुद्धा एकदम स्वच्छ होऊन जातो. पाकला असंच मिक्स करत राहायचं आहे कारण आता पाक थोड्या वेळात रेडी होण्यातच आहे. 10 ते 15 मिनटं लागतात पाक रेडी व्हायला. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. खूप छान रेसिपी बनवून दाखवते मी तुम्हाला. असंच मिक्स करत राहायचं आहे. बघा, आणि आता आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाक बनला की नाही ते चेक करण्यासाठी. बघा, ते वेलदोडे आपण वाटून घेतले ना, ते मी टाकून घेतलेले आहेत. तेही छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता बघा, पाकाला फेस यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पाक आपला होण्यातच आला आहे आता. तुम्हाला जर कलरफुल बनवायचे असतील तर तुम्ही फूड कलरसुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये, ते एक वेगळे छान दिसतात. 2 कलरचे जर करायचे असतील तुम्हाला तर वेगवेगळा पाक तयार करून घ्या. बघा, वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मी थोडासा पाक टाकून घेतलेला आहे पाक झाला की नाही ते बघण्यासाठी. पाकाची गोळी तयार होते का ते बघून घेऊया. हे बघा, आता दुसऱ्यांदा टाकून घेते मी पाक. आता बघा, एक जोड करून बघायचा आहे. गोळी जर तयार होत असेल तर आपला पाक रेडी झाला आहे असं समजून घ्यायचा. हा बघा, तुम्हाला हातात घेऊन दाखवते मी. ही गोळी रेडी झालेली आपली, म्हणजे आता आपला पाक तयार झालेला आहे छान. आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण थोडं थोडं करून त्या भांड्यात टाकून घेणार आहे. मी 2 दोरे रेडी केलेले आहेत 2 भांड्यांमध्ये. चमच्याने टाकायचं असेल तर चमच्याने टाकू शकता, नाहीतर पकडणे पातेलं पकडून तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता. थोडं थोडं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. लगेच 5 मिनटात रेडी होऊन जाते आपली ही माळ एकदम छान अशी. बघा, मी गॅसवरच ठेवलेली होती म्हणून खाली उतरवून घेतलं आहे भांडं आणि त्याच्यात टाकून घेते. आता सगळे साचे भरले गेले आपले, एक बाकी आहे. आणि आता दुसऱ्या भांड्यातसुद्धा असंच टाकून घेणार आहे मी. थोडं थोडं करून पाक सगळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम छान अशी माळ रेडी होणार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. थँक्यू.